नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आमच्या घरी गटारी स्पेशल आहेत मटन किमा पॅटीस। हे दरवर्षी आमच्या घरी बनतात। तर आज बघूया आपण हे कसे बनवायचे। त्याकरता आपण सर्वात आधी घेतलेत बटाटी आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। अशा प्रकारे आपण स्वच्छ बटाटी धुवून घेतलेली आहेत। आता ही बटाटी आपण कुकरला उकडवायला ठेवूया। हा घेतलाय आपण पाव किलो खिमा। आता हा स्वच्छ पाण्यात आपण धुवून घेऊ आणि चाळणीवर निथळत ठेवूया। हा असा चाळणीमध्ये आपण निथळत ठेवलाय आणि खालते आपलं वाडगं ठेवलंय। थोडा वेळ हा निथळू द्यायचा। आता चला मंडळी, तर सर्वप्रथम आपण आपला खिमा शिजवून घेऊया। त्याकरता एका टोपात थोडंसं तेल टाकलंय आणि एकदम बारीक चिरलेला कांदा आपण त्यात आता टाकूया आणि पूर्ण नरम करून घेऊया। आता आपण यामध्ये आपलं नेहमीचं हिरवं वाटण, आलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण यांचं हिरवं वाटण घालूया। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, आणि आमचा कोळी मसाला। आता हे छानपैकी परतवून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत शिजवत ठेवायचं, जेणेकरून मसाले आपले कच्चे नाही राहिले पाहिजे आणि मस्तपैकी शिजले पाहिजे। हे बघा कसं मस्त आता वाटण शिजत आलंय आणि त्याला तेल पण सुटलंय। आता यात आपण आपला स्वच्छ धुवलेला खिमा टाकूया आणि तो व्यवस्थितपैकी मिक्स करून घेऊया।
झाकण ठेवूया, झाकणावर पाणी ठेवूया आणि थोडा वेळ शिजवायला ठेवूया. आणि मध्ये मध्ये हे असं बघत राहूया. पाणी बघा कसं सुटलंय किम्याचं स्वतःला. थोडा अर्धा तास शिजून द्यावं. ही बघा मंडळी, आपली बटाटी छान उकडवून झालेली आहेत. आता आपण त्यांची सालं काढून घेऊया आणि स्मॅश करूया. आणि हा बघा आपला खिमा पण छानपैकी मस्त शिजत आलाय. सर्व जे खिम्याला पाणी सुटलेलं ते पण आता सगळं आटलंय. आता सर्व बटाट्यांची साले काढून घेऊया. हे बघा मंडळी, आपली बटाटी सोलून झाले, त्याची सालं काढून झालेत आपली. आता आपण किसणीने किसून स्मॅश करून एकदम बारीक करून घेऊया. चला मंडळी, तर आपण आता बटाटे किसून घेऊया पटापट. ही बघा, अशा प्रकारे आपली बटाटी सर्व स्मॅश करून झालेत एकदम बारीक. आता यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया. खिम्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, सो हे मीठ फक्त आपण आपल्या बटाट्याच्या हिशोबाने टाकायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता पॅटीस बनवायला घेऊया. थोडंसं हाताला तेल लावलंय आणि बटाट्याच्या चीजचा गोळा करून घेऊया आणि त्याची आपण मोदकाला ज्याप्रमाणे पारी करतो ना तसं करून घ्यायचं. आता यामध्ये आपला थोडासा खिमा टाकायचा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घेऊन त्याचा गोळा बनवायचा. मंडळी, तयार आहेत आपले मटन खिमा पॅटीस. आता आपण फ्राय करायला घेऊया.
यासाठी आपल्याला लागेल अंड. तर आपण 2 अंडी घेतलेत, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि मस्तपैकी फेटून घेऊया. आणि हे घेतलंय तांदळाचं पीठ. तव्यात तेल ठेवलंय आपण तापत. तेल छानपैकी तापून गरम झालं की आपण त्यात पॅटीस सोडूया. हे बघा, एक एक पॅटीस घेऊया. आधी अंड्यामध्ये बुडवूया आणि मग तांदळाच्या पिठामध्ये घोळवून हळूच पॅनमध्ये सोडून द्यायचा. एका साईडने छानपैकी शिजवून झालेत. आपण आता पलटवून घेऊया. दुसरी साईड शिजवायला घेऊया. तयार आहेत आपले गरमागरम मटन खिमा पॅटीस. हे तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्या पण चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ